न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। जम्मू आणि काश्मीरला गेलेले 31 पर्यटक अकोला जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत। तर काल खासगी ट्रॅव्हल्सने मुंबई येथून ते अकोल्याकडे निघाले होते, तर आता 2 वाजता ते अकोल्यात दाखल झाले आहेत। तर जम्मू आणि काश्मीर मधील पहलगामच्या बैसरन हॉलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर अनेकांना काळजी लागली होती। तर आता सर्व पर्यटक अकोल्यात सुखरूप पोहोचले आहेत। तर वंचित बहुजन आघाडी तसेच भाजपच्या वतीने सर्वांचं स्वागत करण्यात आले आहे। तर यावेळी काही पर्यटकांचे अश्रू अनावर झाले। सगळ्यांची मदत आहे। माझा काहीच नाही, सगळ्यांनी पाणी द्या ना। खासदार अनुभव और आशीष शेलार अनुभव खासदार इथून तिथं आपल्या आशीष घोषणा आले होते सगळ्यांचे सहकार्य एकजूट झाली म्हणून सगळं म्हणजे तिथं आपले माणसं एक है इसलिए सेफ है। तुमच्या प्रयत्नांमुळे तुमचे म्हणजे आम्ही कसं म्हणजे आम्ही तुम्हाला पाहू शकतो की नाही हा विचार केला नव्हता। भारत माता की भारत माता की खूप खूप आभार मानतो आणि फडणवीस मोदी साहेबांचे जसं की आमदार खासदारांचे खूप आभार मानते की त्यांनी माझ्या दोन्ही मुली आणि माझ्या मिस्टरांना इथपर्यंत सुखरूप आणून आणि अश्रू जे आमचे दुःखाचे तेवढेच आहे तेवढेच आनंदाचे आहे आणि असा प्रसंग कोणावर येऊ नये हेच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना। नाही आता मोदींनी काहीतरी कारवाई केली पाहिजे, बहिष्कार टाकला पाहिजे त्यांच्या वस्तूवर बहिष्कार। पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 भारत माता की जय। मनस्वी समाधान आहे। अकोला जिल्ह्यातले सर्व पर्यटक सुखरूप घरी पोहोचले। दुःख आहे मनात की महाराष्ट्रातले काही पर्यटक यांना जीव गमावा लागला, त्यांच्या परिवाराने एकटं समजून अख्खा देश त्यांच्यासोबत आहे। आज अकोल्याचे नागरिक आहेत, त्यांच्याप्रती ते कर्तव्य होतं ते आपले खासदार अनुभव धोत्रे यांनी सतत दर 15 मिनिटांनी त्यांच्याशी संपर्कात राहून आमचे मंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्याशी कोऑर्डिनेशन करून त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर एअरपोर्टपर्यंत नेणे, तिथून फ्रीमध्ये आपण तिकीटं महाराष्ट्र सरकारनं इश्यू केले, त्यांना विमानाने मुंबईला आणले। विमानातून उतरल्याबरोबर लक्झरी बसची व्यवस्था, बसमध्ये बसल्यानंतर जेवण नाश्त्याची व्यवस्था, या सर्व व्यवस्था सरकारनं खूप चांगल्या पद्धतीने केल्या आणि केल्या तर काही मोठा विषय नाही आहे। माणुसकी ही आमची संस्कृती आहे, त्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम मान्य मोदीजी आणि देवेंद्रजीने केलेलं आहे। मी भाविकांचे स्वागतही करतो, त्यांना शुभेच्छा देतो की पुढचं आयुष्य आरोग्यमय जावं, देश सेवेच्या प्रति त्यांची भावना अधिक उदारीकरण या विषयामध्ये होईल। जेव्हा स्वतः अनुभव येते तेव्हा भारतीय सैन्य आणि शासकीय व्यवस्था किती महत्त्वाची असते याची जाणीवही होते। एक मात्र दुःख आहे, अशी घटना व्हायला नव्हती। महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांनी जीव गमावलेला आहे आणि एवढं मात्र निश्चित सांगू शकतो की या सगळ्या गोष्टीवर उत्तर जे आहे ते मोदीजी निश्चित देतील। असं उत्तर देतील की पाकिस्तान गुडघ्यावर टेकून माफी मागेल आणि ज्याला म्हणतात हिंदीमध्ये घुस घुस के मारेंगे, तो प्रयत्न आता मीडिया असो की जनतेला दिसायला पडेल। जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत, परंतु आपल्याला आपल्या देशामध्ये शांतता ठेवून आलेल्या भाविकांना स्टेबल करणं हे आपलं काम आहे। मी खासदार अनुभव धोत्रे आणि आशिष शेलार यांच्या मनापासून पुनश्च एकदा आभार मानतो आणि या भाविकांचे
अकोला जिल्ह्यात सुखरूप आगमनाप्रसंगी स्वागतही करतो. अनुभव इथे येण्याचा का अनुभव एकदम छान होता. महाराष्ट्र शासनाने आम्हाला रेस्क्यू करून विमानाने मुंबईपर्यंत आणलं आणि नंतर मुंबईपासून अकोल्यापर्यंतही आमची येण्याची सोय केली ड्रायव्हर्सची. पहिलगामचं कसं राहणार प्रवास? पहलगाम गेलोच नाही सर. आम्ही ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तो हल्ला झाला त्या दिवशी आम्ही सोनमार्गलाच होतो. त्यामुळे तो तिथलं जे वातावरण आणि ते सगळं पाहिल्यावर ते आमची पुन्हा पहलगामला जाण्याची हिंमत नाही झाली. कारण ते जसं त्यांनी केलं की फक्त मुलं आणि स्त्रियांना सोडून बाकी सगळ्या पुरुषांना करते, जे पुरुष आहे घरातले त्यांनाच त्यांनी टार्गेट केलं होतं. तर आम्हालाही आमच्या माणसांची काळजी वाटल्यामुळे आम्ही तिथे जाण्याची हिंमत नाही केली. आज अकोल्यात आलात, कसं वाटतं? खूप छान वाटते आहे आणि मी मोदी साहेबांना एकच विनंती करेल की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. त्यांचे पुन्हा अशी कधी काही करण्याची हिंमत कधीच झाली नाही पाहिजे. कठोरातली कठोर शिक्षा द्यावी त्यांना. बस. अकोल्यात यायचा अनुभव म्हणजे आम्हाला असं स्वप्नातही असं वाटलं नाही की असं होईल आणि असं कोणासोबतही झालं नाही पाहिजे. जेव्हा आम्ही तिथे गेलो दहशतवादी हल्ला झाला हे आम्हाला नंतर कळलं. त्या ठिकाणी ज्या दिवशी हल्ला झाला आहे त्या दिवशी आम्ही तिथे पोहोचणार होतो, पण काही कारणास्तव आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही. त्यामुळे आमचा जीव वाचवला देवानी आणि मुठीत घेऊन आम्ही अकोल्यापर्यंत पोहोचलो. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे, अकोल्याचे जे आहेत आपले BJP सरकार, त्यांचे धन्यवाद मानतोय. आणि आज आमचं आयुष्य बलोत्तर होतं म्हणून आम्हाला अकोला दिसलाय, नाहीतर आम्ही तिथेच प्रकाश आंबेडकर सरांनी आम्हाला खूप मदत केली. आंबेडकर सरांचे धन्यवाद मानतोय. आणि अशी वेळ एखाद्या वैऱ्यावरही नाही आली पाहिजे. पुढे जर आम्हाला काश्मीरला जायचं म्हटलं तर आम्ही नाही याच्या पुढे दहशत बसलेली आहे आता आमच्या मनात. शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है. इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है. ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है. ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीत, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स. तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए.